नमस्ते शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण आहोत रेड आणि येलो कॅप्सिकममध्ये। तर या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे प्रॉब्लेम असतात ते कॅल्शियमची डिफिशियन्सी, त्याचबरोबर नेमॅटोड, थ्रिप्स, माइट्स आणि इतर वेगळ्या ज्या डिसऑर्डर क्रॉपमध्ये येतात, तर त्यावरती काम होणं आवश्यक आहे। आणि ते झालं की या ठिकाणी आपल्याला फळांची साईज चांगली मिळते। ह्या ज्या डिफिशियन्सी येत आहेत किंवा कलर व्हेरिएशन राहतं पहा, प्रॉपर कलर या ठिकाणी उतरत नाही आहे किंवा एकसारखा उतरत नाही, तर अशा पद्धतीनं या रेड आणि येलो कॅप्सिकममध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत। तर यावरती आपण मार्गदर्शन करत असतो आणि प्रॉपर सोल्युशन की या ठिकाणं पेस्टिसाइड, नंतर फर्टिलायझर, त्यानंतरनं फंजिसाइड, नंतरनं जे काही PGR लागतात की ग्रोथ वगैरे व्यवस्थित व्हावी, नंतरनं एकसारखी जी रेड आणि येलो कॅप्सिकममध्ये कलरची शायनिंग यावी, फळांना व्यवस्थित शायनिंग राहावी, या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं। आणि हे जे दाखवते तुम्हाला, हे फळं जे आहेत, ह्या फळांची साईज आहे, परंतु या ठिकाणी कलर व्हेरिएशन येतं आहे, कलर प्रॉपर उतरत नाही आहेत, तर त्यावरती काम होणं गरजेचं आहे। तर ते ज्या डिफिशियन्सी असतात त्या व्यवस्थित समजून घेतल्या तर या ठिकाणी या पिकामधून चांगला आर्थिक मोबदला मिळू शकतो। तर अशा पद्धतीनं हे जे कलर व्हेरिएशन राहतं पहा, तर ते कलर व्हेरिएशन ज्यावेळी या बागेमध्ये किंवा रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकममध्ये येतं, एक साईडला कलर येतो, एक साईडला येत नाही पहा, असं कलर व्हेरिएशन राहतं। तर हे राहू नये यासाठी सुद्धा काम करणं गरजेचं असतं। फक्त आपण त्या पिकामध्ये जास्त दिवस काम केलं किंवा त्यातल्या काही जे बारकावे आहेत ते समजून घेतले की आपल्याला त्यावरती सोल्युशन काढता येतं। आणि सोल्युशन हे आहे, फक्त ते वापरता येणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणं अशा पद्धतीनं ही रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे पहा, कारण ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्या प्लॉटमध्ये, तर त्या एकाच लाईन शेजारी शेजारी आहेत, तर त्या पद्धतीने त्याच्यावरती ही दाखवत आहे। हे अशा पद्धतीनं आहे, हे बघा, हे जे असं कलर व्हेरिएशन राहते, प्रॉपर कलर येत नाही आहेत, त्यानंतरनं आलं तरी अर्ध्या बाजूला येतो, अर्ध्या बाजूला येत नाही आहे। म्हणजे अशा पद्धतीनं ज्या डिफिशियन्सी आहेत क्रॉपच्या इन स्प्रे शेड्यूलमध्ये, नंतर सॉईल ॲप्लिकेशनमधून जे फर्टिलायझर असेल तर ते वापरून आपण त्या कंट्रोल करू शकतो, यासाठी मार्गदर्शन केलं जाईल। या ठिकाणं सेडनेट असेल, पॉलिओस असेल, यामध्ये जे रेड कॅप्सिकम आणि येलो कॅप्सिकमचे उत्पादक शेतकरी जे आहेत, तर त्यांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं जाईल या ठिकाणं। आणि या ठिकाणं म्हणजे की या पिकामधील जे शेतकरी आहेत त्यांना या रेड आणि येलो कॅप्सिकमच्या उत्पादक शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात, ग्रोथमध्ये असेल, साईजमध्ये असेल, कलर डेव्हलपमेंटमध्ये असेल, नेमॅटोड असेल, नेमॅटोडसाठी आपण एकदम अत्यंत कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवून देऊ शकतो किंवा दिलेले पण आहेत। डाळिंबागेमधील यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेतच, तेही पाहू शकता। की हे सांगण्याचा उद्देश असा की आणि मल्टिपल व्हरायटीज क्रॉपमध्ये काम का करतो आहे, तर ते आज या ठिकाणी सांगतो की आपण गेली 15 वर्षे, 12 ते 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये जे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात नामांकित असं टॉमॅटो मार्केट, नारायणगाव मार्केट, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, मंचर या ठिकाणं जे टॉमॅटो मार्केट आहे, या ठिकाणी आपण काम केलेलं आहे। त्यामध्ये पॉलिओसमध्ये होतं, म्हणजे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकममध्ये, त्याचबरोबर केळी आहेत, त्या ठिकाणं द्राक्ष बागाही भरपूर आहेत, त्याचबरोबर डाळिंब बागाही आहेत, कांदा उत्पादक शेतकरी आहेत, आलं उत्पादक शेतकरी आहेत। त्यामुळं आपल्याला वन टॉप सोल्युशन एकाच ठिकाणं जर शेतकऱ्यांना मिळालं की एका पिकामध्ये एकच आहे त्यातच काम करू, त्यात भरपूर आहेत तसं, परंतु सांगण्याचा उद्देश की मेजरली जर त्यातले प्रॉब्लेम आपल्याला माहिती असतील, त्यावरती आपल्याला काय सोल्युशन द्यायचं हे जर माहीत असेल, तर आपण मिनिमम केळी, त्यानंतरनं म्हणजे कमीत कमी केळी, त्यानंतर तुमचं आले, द्राक्ष,
रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम आणि डाळिंब पीक. आणि म्हणजे त्याचबरोबर जे काही इतर फळबागा असतील की त्यांच्या संदर्भामध्ये, आणि विशेष करून कागदी लिंबू का सांगतो तर कागदी लिंबू हे फळफळ जे आहे ते लिंबूवर्गीयमध्ये संत्रा, त्यानंतरनं तुमचं मोसंबी आणि कागदी लिंबू हे तिन्हीमध्ये जे मेजर प्रॉब्लेम येतात त्यावरती सुद्धा आपण सोल्युशन देतच असतो. आणि दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला, ते पहा. आणि त्यानंतरनं निश्चित माझ्याशी जोडले जाण्यासाठी तुम्ही निश्चित संपर्क कराल. आणि तुमच्या ज्या या पिकांमधील समस्या असणार आहेत त्या 100% सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणण्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं. आणि आजचं जे दिवसेंदिवस खतांच्या किमती, औषधांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. आणि या ठिकाणं त्या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती, औषधं यावरती जो खर्च होतो, भरपूर खर्च होतो. आणि अपेक्षित उत्पन्न, बाजारभाव कमी मिळणं यासारख्या काही गोष्टी अनापेक्षित घडतात. तर त्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तर त्या ठिकाणं योग्य मार्गदर्शन असेल किंवा मिळालं तर चांगल्या पद्धतीनं आपण शेतीतून योग्य नियोजन केल्यानंतर चांगलं उत्पादन मिळू शकतं. यासाठी ही जी क्रॉप पॅटर्न आहे किंवा आपण ज्या क्रॉपमध्ये काम केलेलं आहे 12 ते 15 वर्ष, तर त्या अनुभवाचा फायदा हा शेतकरी मित्रांना व्हावा या दृष्टीनं आपण मार्गदर्शन स्वतः चालू केलेलं आहे. तर यासाठी संपर्क नंबर आहे 73 97 86 97 निश्चित संपर्क करू शकता. आपण या ठिकाणं ऑनलाईन मार्गदर्शनही करू आणि प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट ज्यांना आवश्यक वाटते त्यांना प्लॉट व्हिजिटही देऊ किंवा देत आहोत. तर या ठिकाणं जी काही पिकं असतील की मिरचीसारखं पीक आहे, आल्यासारखं पीक आहे, नंतरनं तुमचं डाळिंब पीक आहे, त्याचबरोबर केळीचं पीक आहे. तर केळीचं पिकाचाही या ठिकाणी व्हिडिओ होता आपला पूर्वीचा, तर तो पाहू शकता. आपण एक्सपोर्ट हा 32 टन एकरी केलेला आहे आणि टोटल ॲव्हरेज उत्पादन आपल्याला 38.800 किलो म्हणजे 39 टन उत्पादन आपण एकत्रित म्हणजे रिजेक्शन मालासह एकरी 39 टन ॲव्हरेज उत्पादन आपण केळी पिकातून G9च्या व्हरायटीपासून मिळवलेलं आहे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण जे काम केलं आहे, ज्या ठिकाणं खर्च होत आहेत ते खर्च झाल्यानंतर त्याचं आउटपुट बेनिफिट आपल्याला क्वालिटी माल उत्पादन होणं गरजेचं आहे. ह्या अशा पद्धतीच्या डेफिशियन्सी आहेत. ह्या कॅल्शियम बोरॉनची डेफिशियन्सी आहे. त्या ठिकाणी आपण वेगवेगळे स्प्रे किंवा रेग्युलर जे चिलेटेड वगैरे वापरतात त्यापेक्षा वेगळा स्प्रे घेऊन आपण हे कंट्रोल करू शकतो. त्याबरोबर ट्रेस रिलीवर झाडांचा होतो, म्हणजे एक ट्रेसमुक्त झाडं राहतात सगळ्यात महत्त्वाचं. आणि ट्रेसमुक्त झाड राहिलं की उत्पादन चांगलं मिळतं, चांगली गुणवत्ता मिळते. हे बघा अशा पद्धतीनं आहे. तर आता या पिकांविषयी मी जी कामं करतो आहे त्या पिकांविषयी थोडक्यात नावही सांगितलेले आहेत, मी कुठं काम केलं तेही सांगितलेलं आहे. तर निश्चित हे सांगण्याचा उद्देश आणि आपण जे कामं केलेलं आहे त्या पिकांमध्ये आपल्याला जुना अनुभव आहे त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळून दिलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या ठिकाणी नवीनच क्रॉप हे सगळ्यांना जुनंच आहे, परंतु मी कशात काम करतो आहे हे दाखवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता. तर या ठिकाणं धन्यवाद शेतकरी मित्रांनो. निश्चितच तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता, कारण लाभ घेण्यापेक्षा मार्गदर्शन मिळणं आणि चांगलं उत्पादन घेणं हा त्यापाठीमागचा हेतू आहे. हे पहा, कुठेही गेलं तरी काय म्हणतात त्याला, आपल्याला मार्गदर्शन जर योग्य नसेल तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी, चांगलं उत्पादन घेण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एक सविस्तर मार्गदर्शन त्या पिकामधील मिळालं तर आपले खर्चही कमी होतात आणि उत्पादनही चांगलं मिळतं. ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर धन्यवाद. आता थांबतो शेतकरी मित्रांनो. ओके.